अशोक संताजी पठारे सर त्यांचा कार्यगौरव सत्कार समारंभानिमित्त माझ्या गुरुजींच्या संदर्भात आपल्या भावना व्यक्त बरेचसे वक्त्यांनी त्यांचा कामाचा गौरव करण्याचा शिक्षक या खऱ्या अर्थानं समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. शिक्षकात आलं तर मला कटक समाधान वाटतं. मला माझ्या राजकीय जीवन शिरूर तालुक्याच्या राजकारणात जवळजवळ 60 वर्ष त्याच्यातले 50 वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत या नात्याने दिवस काढले आणि 18 वर्ष सभापती उपसभापती. त्यावेळेला शिक्षकाला सगळ्या अधिकार आम्हाला आणि त्यावेळेला आपल्या या परिसरामध्ये शिक्षक कमी झाले. पारनेरला शिक्षक पुढे येतो शोधायचा चालू तो आणून या कोपऱ्यात टाकायचा कारण तो शिक्षक राहत होता. बाहेरचे शिक्षक आपल्या तालुक्याच्या आमंत्रित गेले तो लगेच गावावर प्रयत्न करायचा आणि म्हणून या हा जो पट्टा आहे शिरूर पासून पारनेर शिक्षकाचा आणि त्याचं कारण असं त्याही मंडळीची सोय व्हायची आमची सोय आहे. म्हणून आज खेळात पठारे प्रदीर्घ सेवा ही आमच्या या प्रत्येक काही वाडी असेल दामोद असेल इतर या परिसरातल्या गावात आदर्श शिक्षका नात्याला त्यांनी अतिशय चांगलं छोटं गाव असेल तिथं सुद्धा फार दीर्घकाळ त्यांनी असा एक अत्यंत कामशोक आणि शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देणारा आदर्श शिक्षक सेवानिवृत्त होतो. त्यांची मंडळी अजून 5 वर्ष सेवानिवृत्ती परंतु त्या सेवा केलेल्या आहे. असा एक आदर्श शिक्षक सेवानिवृत्त होत आहे. खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठे विभाग अलीकडं जिल्हा परिषदच्या शाळेमधला एक गैरसमज आहे. खाजगी शाळेत मुलं लागतात इंग्लिश मिडियमला मुलं लागतात त्यामुळं जिल्हा परिषद शाळेचा पट व्हायला शिक्षकाची संख्या कमी व्हायला लागली आणि हे चुकीचं आहे. जिल्हा परिषदेची शाळा ही खऱ्या अर्थाने चांगले शिक्षक कामाचे शिक्षक जर केलं असेल खाजगी शाळेपेक्षा चांगलं काम करणारे अशी शिक्षक आहेत आणि याच मध्ये पठारे सरांनी अतिशय चांगलं सेवा केलेली आहे. अनेक गोष्टी बोलण्यासाठी आहे. वेळ बराच करायला पुढे कार्यक्रमाला जायचं आहे. आज सेवानिवृत्त होत असताना त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सेवानिवृत्तीनंतर समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी असेल तर आपण सांगतो आदर्श पद्धतीने काम करा. गावामध्ये सुद्धा गावकऱ्यांना चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करा आणि सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या चांगले कार्यकर्ते चांगले पुढारी किंवा समाज निर्माण होणारे असेल त्याला साथ देण्याचं काम उर्वरित आयुष्यामध्ये करा. हीच मी आपल्याला मी करतो. पुन्हा एकदा मनापासून दीर्घ आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझी